संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे पुण्याकडे। पुण्यामध्ये आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जातोय, ज्यामध्ये अभिजित कटके आणि विजय चौधरी हे मॅट वरती उतरलेले आहेत। कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा जाणार आहे हे काही क्षणांमध्ये कळणार आहे। हा अंतिम सामना आता काही क्षणात सुरू होतोय। विजय चौधरी गेल्या 2 वर्षांचा महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी हा किताब तो घेऊन गेलेला आहे, त्यामुळे यंदा तो हॅट्रिक गाठणार का, की पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरलेला अभिजित कटके हा मानाचा किताब घेऊन जाणार हे आता काही क्षणात कळणार आहे। आपण पाहू शकतोय मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। या दोनही पैलवानांना साथ देण्यासाठी, त्यांना चीअर करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी, हजारोच्या संख्येने गर्दी आपल्याला या कुस्तीच्या आखाड्यात पाहायला मिळते। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी म्हटलं त्याप्रमाणे कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि ती जपायलाच हवी आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। विजय चौधरी 28 वर्षांचा आहे, त्याच्या गाठीशी अनुभव आहे, तर अभिजित कटके हा 21 वर्षांचा आहे। यंदाचा 2016चाच युवा महाराष्ट्र केसरी हा किताब त्याने पटकावलेला आहे आणि महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यामध्ये तो पहिल्यांदाच उतरतोय आणि पहिल्याच फेरीमध्ये, पहिल्याच प्रयत्नात त्याने फायनल गाठलेली आहे। त्यामुळे विजय चौधरीवरती या गोष्टीचं बर्डन असू शकतं किंवा त्याच्यावरती जास्त प्रेशर असू शकतं असं तज्ज्ञांकडून बोललं जात आहे। अभिजित कटके हा नव्या दमाचा पैलवान आपल्याला यावेळी पाहायला मिळतोय, त्यामुळे अभिजित कटके यावेळचा मान पटकावणार आहे का विजय चौधरी यंदा महाराष्ट्र केसरीची हॅट्रिक गाठणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष शशिकांत आपल्यासोबत आहेत। आता मुंबई स्टुडिओमध्ये ते आता आपल्यासोबत आहेत। शशिकांतजी, आपण पाहू शकतोय हा आखाडा तापलेला आहे। अभिजित आणि विजय काही क्षणामध्ये आता मॅटवरती आपल्याला पाहायला मिळते। कसं वर्णन कराल आजच्या या दिवसाचं? अगदी बरोबर आहे, दोन्ही पैलवान तुल्यबळ आहेत, दोन्ही पैलवान एकदम सक्षम आहेत। विजय चौधरी थोडा जास्त अनुभव आहे आणि त्यांना रोहित पटेलचा साथ मिळाल्यामुळे त्यांनी अतिशय चांगली तयारी केलेली आहे। तसंच हा नव्या दमाचा पैलवान आहे कटके तेवढ्याच तयारीचं आहे, त्याच्यामुळं असं काय दोघाला काही कमी समजायची गरज नाही आहे। दोन्ही बी एकदम चांगल्या आणि गुणवंत पैलवान आहेत दोन्ही। असे महाराष्ट्राला नवीन पैलवान लाभल्यामुळं आपणाला पुढलं आव्हान स्वीकारणं एकदम चांगलं आहे। तुम्ही आपल्याबरोबर आहात औरंगाबाद स्टुडिओमधून राजू गायकवाड, जे कुस्ती मल्लविद्या संस्थेचे प्रतिनिधी आहेत, ते देखील आपल्याबरोबर आहेत। गायकवाडजी, तुम्ही पाहू शकत असाल आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे विजय आणि अभिजितच्या या कुस्तीकडे। कसं वर्णन कराल आजच्या या दिवसाचं? आज एक अनुभवी आणि तंत्रशुद्ध थंड डोक्याने लढणारा हा विजय चौधरी आणि अभिजित कटके, नवादमाचा अभिजित कटके यांचा आमना सामना होऊन जो महाराष्ट्र केसरी गदेचा तब्बल दारेदार असणारा विजय चौधरी हा फायनल साठी लढणार आहे आणि अभिजित नव्या दमाचा अभिजित कटके हा पण दावेदार असू शकतो आणि हा उत्कर्षवर्धक ठरणारा सामना आहे महाराष्ट्र कुस्ती प्रेमीयांसाठी। मॅडम गायकवाडजी, या दोन्हीही जे आपले मल्ल आहेत त्यांचे सामने तुम्ही बघितलेच असतील। खास करून अभिजित बद्दल आता आपण बोलूयात, तर अभिजितचे आतापर्यंत खेळवलेले सामने, अभिजितची काय बलस्थानं आहेत किंवा तो कशा पद्धतीने लढतो? अभिजित हा आर्मीचा नव्या दमाचा पैलवान आहे। त्याचं अवघं 21 वर्ष वय
आणि चालू सालचा 2016चा कुमार महाराष्ट्र केसरी पद आणि आशियाला मेडल भारतासाठी आर्मीसाठी त्यांनी आणून दिलेला असा भविष्यात चांगला मल्ल आपल्या महाराष्ट्र भूमीला मिळालेला आहे आणि तो आज फायनलसाठी दावेदार आहे. अभिजित कटके, युवा अभिजित कटके फायनलसाठी दावेदार आहे. तुम्ही दोघेही आपल्याबरोबर आहात. आपल्याला अभिजित आणि विजयच्या बलस्थानांबद्दल किंवा त्यांच्या एकंदरीतच खेळाबद्दल देखील बोलायचं आहे. मात्र आपण थेट त्या ठिकाणची ही दृश्य पाहू शकतोय. सगळे व्हीव्हीआयपी देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने मल्ल आणि त्यांचे चाहते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशिकांतजी, आपण अभिजित आणि सागर बिराजदार यांची कालची जर कुस्ती बघितली, तो सामना बघितला, तर एक दोन नवीन मल्ल महाराष्ट्राला मिळालेले आहेत, त्याबद्दल काय सांगा? अतिशय चांगले मल्ल आहेत दोन्ही आणि मामांचा वारसा होता बिरादर मामांचा. त्या पद्धतीने चांगली कुस्ती केली त्यांनी. असं काही त्यांनी कुस्ती हे केलेलं नाही, परंतु मामाचं कुठं तर त्यांनी स्वप्न हे करायचं होतं ते थोडं अधुरं राहिलेलं आहे. ते पुढल्या वर्षी करत राहील तसं काय. पण अभिजित कटके आणि या दोघांची कुस्ती चांगली झाली, अतिशय चांगली. असे महाराष्ट्रात असे समाधान पाटील आहे, परत कटके आहे, विजय चौधरी, असे चांगले पैलवान आहेत. हे आता महाराष्ट्रातले एक नंबरचे पैलवान आहेत, गुणवंत पैलवान आहेत. ह्याच्यामुळं आपल्याला पुढलं जे सामने होणार आहेत दिल्लीला कुठेही झाले तर त्याच्या महाराष्ट्रातले आपले पैलवान प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने करण्याचं तयार आहेत आता. मात्र अभिजित कटके जो आहे तो पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यामध्ये उतरला आणि थेट फायनल तो गाठतो. तो लहानपणापासून त्यांच्या घरात कुस्ती आहे. त्यांचे वडील कुस्तीपटू असल्यामुळे त्यांना कुस्तीचे धडे लहानपणापासून मिळाल्यामुळे त्यांना ते चांगली हे मिळालेली आहे, चालना मिळालेली कुस्तीला. आणि त्यांनी मेहनती तेवढी केलेली आहे. वयाच्या त्याने 6 वर्षापासून कुस्तीला सुरुवात केल्यामुळं त्याला आत्तापर्यंत कुस्तीमध्ये चांगलं लक्ष घातलं आहे. त्याच्यामुळं तो अतिशय चांगला गुणवंत पैलवान आहे. कुस्ती मारली तर तो जय बजरंग म्हणत नाही, काय म्हणत नाही, अगदी शांत चित्तानं विजय संपादन केलं तर असं जात होतं. कायमच महाराष्ट्रातल्या सगळ्या कुस्तीप्रेमींची अशी आशा असते किंवा त्यांचं स्वप्न असतं की महाराष्ट्रातल्या मल्लांनी ऑलिम्पिक गाजवावं. आता या दोन जे आपल्याला मल्ल मिळालेले आहेत त्याने किती आशा जागवलेल्या आहेत आपल्या? त्यांनी एवढ्या आशा गाजवल्यात की आपल्याला भविष्यातली जी पिढी आहे ती यांच्यामुळं पुढले पैलवान देखील जास्त तयार होणार आहेत. विजय चौधरी अतिशय चांगला गुणवंत पैलवान आहे. त्यांना रोहित पटेलचं मार्गदर्शन लागल्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आहे या दोघांनाही. त्याच्यामुळं आपली महाराष्ट्राची आशा वाढलेली. येणाऱ्या भविष्य काळात आजपर्यंत दिल्ली म्हणतो ते हरियाणा म्हणतो त्याच्यापेक्षाही आपली महाराष्ट्रातली कुस्ती पुढं चाललेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. दोन्ही मल्ल चांगले आहेत, उमेद आहे, वयानं कमी आहेत, कमीत कमी हे अजून 5 ते 7 वर्ष पैलवान टिकण्यासारखे आहेत. त्याच्यामुळं अजिबात आता कुठं काही टेन्शनही राहिलेलंच नाही. राजू गायकवाडजी आपल्यासोबत आहेत. गायकवाडजी, जसं शशिकांत देशमुख यांनी सांगितलं की आपल्या आशा पल्लवित झालेल्या आहेत या दोन मल्लांना पाहून, तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला काय वाटतंय? हो मॅडम, शशिकांत सरनी खूप चांगले लाल मातीला आणि महाराष्ट्राच्या कुस्तीला चांगले दिवस येतील आणि ऑलिम्पिकतून खासाबा जाधव नंतर पुन्हा महाराष्ट्राला ऑलिम्पिकमधून कुस्तीतून पदक मिळवून देतील अशी एक नवी पिढी महाराष्ट्र कुस्ती क्षेत्राला कुस्तीप्रेमींनी आणि पैलवानांनी कार कष्ट करून ती वस्तादांनी सर्वांनी दिलेली आहे आणि आशा जागृत केलेली आहे. मात्र सागर बिराजदारचा कालचा जो सामना होता अभिजित बरोबरचा, तर सागरची खेळी देखील किंवा त्याची खेळण्याची जी स्टाईल आहे ती देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. सागर बिराजदार बद्दल काय वाटतं तुम्हाला? सागर बिराजदार हा होतकरू आणि भविष्यातला इंटरनॅशनल
भारतासाठी एक इंटरनॅशनल पैलवान तयार होतोय आणि मामा आणि सर्व महाराष्ट्राच्या कुस्तीगीर आणि सर्व पैलवान वस्ताद कोचेसचा एक आशास्थान असं कमी वयामध्ये सागर बिराजदारनी निर्माण केलेलं आहे आणि मामानंतर तर सागर बिराजदार मामाची जाणीव कुस्तीप्रियमांना करून देत आहे. त्यांच्या कुस्तीतून सागर बिराजदार एक तगडा आणि होतकरू पैलवान महाराष्ट्राला मिळाला आहे. हरिचंद बिराजदार मामानंतर त्यांनी पुन्हा एकदा कुस्तीला चांगले दिवस दाखलेले आहेत महाराष्ट्रासाठी. शशिकांतजी, आता काही क्षणामध्येच हा जो शेवटचा सामना आहे तो सुरू होणार आहे. मात्र सलग 2 वर्ष महाराष्ट्र केसरी हा किताब विजय चौधरीने पटकावलेला आहे आणि आता 3ऱ्या वर्षी देखील तो फायनलमध्ये आहे. अशा पद्धतीने फिटनेस मेंटेन करणं किंवा सलग वर्षानुवर्ष असं खेळत राहणं यासाठी काय करतात म्हणलं? ते मेहनत अतिशय करतात. व्यायाम करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. सध्या तर व्यायाम त्यांचा फार चांगल्या पद्धतीने चालला आहे. स्विमिंग करणं, रोप करणं, रनिंग करणं, त्याच्यामुळं विजय चौधरीचं फिटनेस एकदम चांगला आहे. अनुभवी पैलवान आहे. अनुभवी पैलवान असताना त्यांना गरिबीची जाणीव असल्यामुळे त्यांना पैलवानगी फार टिकून ठेवलेली आहे. त्याचबरोबर विजयबद्दल बोलायचं झालं तर विजय मातीमध्ये खेळून फायनलमध्ये मॅटवर येऊन तो मॅटच्या पैलवानाला हरवतो असं पाहायला मिळालेलं आहे. आजही ते होऊ शकतं? नाही, असं काय नाही. दोन्ही पैलवान तगडा असल्यामुळे आपण समोरचा रिझल्ट असं देऊ शकत नाही. बाबा शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या 5 सेकंदापर्यंत कोण जिंकेल किंवा कोण हरेल असं सांगू शकत नाही. कारण दोन्ही पैलवान अतिशय तगडे आहेत. त्याच्यामुळे थोडं विजयला थोडा अनुभव आहेच, परंतु त्या अनुभवाला थोडीच अतुल बी आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट असं बोलू शकत नाही बा हा जिंकेल का तो जिंकेल. त्याच्यासाठी आपण थोडी प्रतीक्षा करावं लागणार आहे आणि रिझल्ट काय थोड्या वेळात तुम्हाला बघायला मिळणारच आहे तो. पण माती आणि मॅट या 2 ठिकाणी खेळताना पैलवानाला काय तयारी करावी लागते? खरं तर विजय मातीमध्ये सगळे सामने खेळून आलाय आणि आता तो फायनल मॅटवरती खेळतोय. कशा पद्धतीची तयारी करायला लागते? काही वेगळी तयारी करायला लागत असेल निश्चितच. नाही, विजय मातीवरही प्रॅक्टिस करतो, मॅटवरही करतो. त्याच्यामुळं त्याला मॅटवर लढायचं असे त्याला काय अवघड नाही. दोन्ही ठिकाणी त्यांचं प्रॅक्टिस चालू असते. त्याचबरोबर जर आजची दृश्य तुम्हाला बघायला मिळाली, तुम्ही बघतच असाल तर खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पुण्यात गर्दी जमा झालेली आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीला भरभरून प्रेम मिळतंय असं वाटतंय. एक्झॅक्ट बरोबर आहे मॅडम. हे असंच प्रेम जर कुस्तीला दिलं तर कुस्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यात इतर संघटनांनी पैलवानांना मदत करणं गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. सध्या पैलवानगी टिकवायला बराच त्रास लागतो. त्यासाठी इतर संस्था, इतर शासकीय लोकांनी किंवा गव्हर्नमेंटनी पैलवानांसाठी परंपरा शशिकांतजी नक्कीच टिकवली जाईल. आपण थेट जाऊयात पुण्याला. आपण पाहू शकतोय या ठिकाणी सामना आता सुरू होतोय. चला सर्व एक विनंती तुम्हाला खाली बसायला